तर ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं अनेक इच्छुक नाराज झालेले आहेत। बंडखोरी करत काहींनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून। मनीष, खरं तर अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळालेली नाहीये, मात्र काहीच वेगळं चित्र पाहायला मिळालं। नाराजांनी बंडखोरी केली, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेले आहेत। कृपा, आपण जर बघितलं तर अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत, क्षणापर्यंत एव्ही फॉर्मचं वाटप जे आहे ते काल दुपारी 1 वाजेपर्यंत पक्षांकडून करण्यात आलं। ते यासाठी कारण जी बंडखोरी होती ती बंडखोरी कुठंतरी कमी प्रमाणात होईल असं चित्र होतं, पण मात्र मोठ्या प्रमाणात जे आहे ते बंडखोर हे बाहेर पडले आणि त्यांनी थेट अपक्ष फॉर्म देखील भरला। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर शिवसेनेचे नौपाडा विभागाचे जे शाखा प्रमुख आहेत किरण नागती ते आहेत, वैद्यकीय मदत कक्षचे समन्वयक आहेत निखिल बुडजडे, युवा सेनेचे अमित जयस्वाल आहेत, त्याच्यानंतर शिवसेना गट हज महामंडळाचे सदस्य बबलू शेख, 3 वेळा नगरसेवक असलेले महेश पावशे यांना देखील तिकीट पक्षाकडून नाकारलं, त्यांनी देखील बंडखोरी स्वीकारली। त्याचबरोबर शिंदे गटात आलेले जे किने परिवार होता त्यांनी थेट अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून तिकीट त्यांनी मिळवलं आणि फॉर्म भरलेला आहे। एकनाथ भोईर जे आहेत माजी नगरसेवक आहेत, त्यांचा शिवसेनेने पत्ता कट केलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे शिव सहाय्यक जे आहेत संदीप डोंगरे, त्यांची मिसेस ह्या मागील नगरसेविका होते, त्यांचा पत्ता कट केलेला आहे। कुठेतरी चर्चा आहे ठाण्यामध्ये की भाजपासाठी जागा प्रामुख्याने सोडण्यात आली म्हणून त्यांचा पत्ता कट झाला आहे। शिवसेनेचे युवा सेनेचे जे प्रमुख आहेत प्रामुख्याने नितीन लांडगे, त्यांचा देखील पत्ता कट करण्यात आला आहे। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर बघितलं तर जी खासदार आहेत नरेश म्हस्के यांची जी जागा होती ती जागा देखील शिवसेनेची होती, तिथे खासदाराचा मुलगा हा इच्छुक होता, पण मात्र त्याचा देखील पत्ता कट केलेला आहे। यामुळे जे बंड आहे ते मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये बघायला मिळते आणि त्यामुळेच या बंडाला शमवण्यासाठी कशा पद्धतीने आता पक्ष काय काम करणार आहेत, कशा पद्धतीने या बंडांना आकर्षण करणार आहेत आणि येत्या 2 तारखेला अर्ज जे आहेत ते मागे घेतले जाणार आहेत। त्यामुळे या 2 तारखेच्या आत पक्षाकडून काही सूचना या बंडखोरांना करण्यात येणार आहेत का आणि कशा पद्धतीने हे बंड थंड करण्याचा प्रयत्न हा शिवसेनेच्या वतीने केला जाणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा जी, निश्चितच मनीष, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।